यस मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे स्वप्नील फायफर गोलंदाज ज्याने मिडनवर आणि 5 विकेट असं योगदान जागवलेलं आहे. तोच स्वप्नील असणार आहे मॅन ऑफ द मॅच. धीरज वाडान यांना आमंत्रित केलं जात आहे. कुठे असतील धीरज वाडान यांनी यायचं आहे. चला मुख्य मंचावरून कोणाच्या शुभ असते नितेश यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी. जो पुरस्कार पुरस्कृत आहे जेवणजी वाडान सरांकडून गोल्ड मेडल पांडवास प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी आपण बघता आहेत. आणि स्वप्नील याने पुन्हा एकदा कमाल करून दाखवलेला आहे आणि चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून या टुर्नामेंटचा फायफर गोलंदाज म्हणून वर्णी लावली जाते आहे. त्यांना इकडे पुरस्कृत केलं जाते आहे मॅन ऑफ द मॅच. याचं अभिनंदन आहे स्वप्नील. याचं स्वप्नीलला कॉंग्रॅच्युलेशन. काय म्हणतील ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी चालली मनामध्ये तसं ठरवलं होतं की नक्कीच एकदा तरी फायफर बनायचं. तसं कधी ठरवलं नव्हतं. आपल्या संघासाठी बेस्ट द्यायचं होतं आणि संघांनी पण माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. त्यामुळे संघांचा पण आमच्या धन्यवाद. याचा ज्याने कॅच टिपले बाउंड्री लाईनवर 2 चांगले कॅच टिपले त्यांच्यासाठी काय सांगशील? त्यांच्यामुळेच पहिली तर मला हे बेस्ट मॅन ऑफ द मॅच भेटलेलं आहे आणि खरं तर माझ्या टीमला जाते हे मॅन ऑफ द मॅच. यस थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. काय ऊर्जा आहे. चला नवीन बॉल पाठवा. असं चांगली रनिंग द बिटवीन या ठिकाणी पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने पांडवा 0-1 इकडे फलंदाजी करत असताना पाहायला मिळते आहे. संदेश 11 उनबाड संघ नाणेफेकीचा कौल जिंकला गोलंदाजी स्वीकारली. पहिले षटक हाताळताना राधे आपल्याला पाहायला मिळतो आहे. यारकर पद्धतीचा चेंडू टोला दिला जातो आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि दुसऱ्या धाव्याची मागणी आहे. वा काय रनिंग द बिटवीन. वाव चांगली साथ एकमेकांचा कॉल आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे दुहेरी धावसंख्या 9. तर चेंडू हाताळून झालेले 4. पहिला डॉट, दुसरा षटकार, तिसरा सिंगल, चौथ्याला डबल हे योगदान पाहायला मिळते आहे. ऑन स्ट्राईक फलंदाजचा डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे तो म्हणजे या पुन्हा एकदा वरचढ भूमिका दाखवतोय षटकाराचा नजराणा. यस डीजे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 पाहायला मिळते आहे. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर आहे.
चांगला मोठा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय आहे. 22 ते 25 पावलांचा रनअप घेऊन राईट टाइम ओव्हर द विकेटकडून गोलंदाजीसाठी तयार आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो आहे. डावकरा फलंदाज ऑन स्ट्राईक, ज्याने फटकेबाजीची चांगली नजाकत दाखवली आहे. पुन्हा एकदा शॉटचा चेंडू आलाय, तुडवलाय, गेलाय, आलाय, षटकार षटकार आणि षटकार. डीजे हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. एकदा षटकाराचा नजराणा पाहायला मिळतोय. धावसंख्या 22-22 ऑन द बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ आणि काय कमालीची फटकेबाजीचा सूर देताना पाहायला मिळतो आहे. शुभम पुन्हा एकदा 2 षटकारांच्या माध्यमातून खेळतो आहे. तर एका बाजूला त्याला साथ चांगली मिळते आहे, ती म्हणजे भाग्येशची. नक्कीच दमदार जोडी कामगिरी करते आहे मैदानाच्या आत. यावेळेला पुन्हा एकदा टोला, हिट आहे, सुपर फिट आहे, षटकार आला. यस डीजे वाजव. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. धन्यवाद. डीजे चढाई 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 वरचढ भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे शुभम याची. दमदार बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. फळीतून धावसंख्या 28 वर पोहोचली, 28 ऑन द बोर्ड. याचा चांगलाच नजराणा घेऊन येताना फटकेबाजीचा नजराणा या ठिकाणी दाखवता आहेत पांडवाज 11 संघ फलंदाजी करताना. पुन्हा एकदा आणि आता काय आहे. ओ हो, एफर्ट चांगले लागले होते, परंतु एवढं लांब धावून चेंडू जज करणं हीच मोठी कामगिरी आहे. हातातून निसटला, हा नशीब आहे. नक्कीच इकडे मात्र धावसंख्या डबल कन्वर्ट, एक धाव येत असताना धावसंख्या 29 पाहायला मिळते आहे. बाल बचावले जात आहेत. आक्रमक फलंदाज या ठिकाणी शुभम आणि या ठिकाणी ऑन स्ट्राईक वेळेला भागेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. शफल करतो आहे, टोला देण्याचा प्रयत्न पॅडवर आला आहे आणि चांगला स्ट्राईक रोटेटसाठी, परंतु वर थ्रो खराब आहे. दुहेरी धावसंख्या 2 ने वाढली आहे. लेग बायच्या माध्यमातून आले 2 धावा. धावसंख्या 31 ऑन द बोर्ड. यस 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 काय धावसंख्या तयार केली जाते आहे. फटकेबाजीचा सूर घ्यायचा नक्कीच बघितला आहे. पहिल्या सामन्यापासून रंगतदार क्रिकेट ज्या पद्धतीने आपल्या समोर येते आहे, का नको वरचढ भूमिका घ्यायची, कारण धावसंख्या जेवढी वाढली जाईल तेवढे जिंकायचे चान्स जास्त असतील. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगली रनिंग द बिटवीन, पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या 2 पुन्हा एकदा वाढते आहे. धावसंख्या 33 ऑन द बोर्ड. या चांगली धावसंख्या गाठण्याचं कौशल्य दोन्ही फलंदाजांकडून दाखवलं जात आहे. पांडवाज 11 संघासाठी फटकेबाजी आणि फटकेबाजीच पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र मिस केला जातो आहे. निर्धाव चेंडू आणि सांगता केली जाते आहे. निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 ऑन द बोर्ड. घेऊया संगीताचा सुमधुर आनंद. आमचा डीजे मास्टर या ठिकाणी सुमधुर संगीत देतो आहे सकाळपासून. कधी हिंदी फिल्मी दुनियेतून रोमांटिक मूड बनवतो आहे, तर यावेळेला लोकगीतांना घेऊन आलेला आहे. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 33. नक्कीच
2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहूया येणारी 12 चेंडू. काय कमालीची फटकेबाजी या दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते आहे. तर 22 धावांवर शुभम खेळतो आहे, तर 9 धावांवर भागेश खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही डावखोरे फलंदाज चढाई चढाई चढाई, आलाय आलाय आलाय, षटकार पुन्हा एकदा आलाय या डीजे. काय ऊर्जा आहे. या षटकाराने धावसंख्या 39 वर पोहोचते आहे. 39 ऑन द बोर्ड. आक्रमकता आणि आक्रमकतेचा खेळ इकडे मात्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडू दिशा आणि दिशा, वरचढ आणि वरचढ. पुन्हा एकदा उंच टोला आहे, खाली क्षेत्ररक्षक टिपतो आहे झेट. पहिला विकेटचा झटका मिळतो आहे शुभमच्या रूपाने. यस डीजे. नमस्कार क्रिकेट रसिक हो, सज्ज व्हा एका भव्य थरारासाठी. पांडवास 11 आपणास घेऊन येत आहे एक अनोखी क्रिकेट टूर्नामेंट. यशाचे सलग 5 टप्पे पार केल्यानंतर आता वेळ आहे वर्ष 6वे गाजवण्याची. धन्यवाद डीजे. नक्कीच गाजवलं देखील जात आहे पांडवास 11 प्रीमियर लीग. यावेळेला चांगला कमबॅक आहे. गोलंदाज सुरेख कामगिरी दाखवतो आहे चिन्मय. सुंदर गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये ज्याने आक्रमकतेचा पवित्रा उचलला होता शुभम याने, त्याला मात्र एका टोल्यावर कॅच आउट करून डकआउटला पाठवलं आणि बॅटर्स मैदानमध्ये आलाय. प्रथमेश ज्याने 4 लगातार विकेट घेतले, आता मात्र आपली विकेट देऊन येतो आहे. एस डीजे. ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तणाशी डोंगरीपाडा. मैदानात रंगणार चुरस आणि बॅटमधून निघणार चौकार षटकारांची आतषबाजी. तुम्ही कुठेही असाल या सोहळ्याचा आनंद घेता येईल थेट तुमच्या मोबाईलवर. धन्यवाद आणि नक्कीच आमचे व्ही नेटवर्कचे वैभव पाटील यांनी मात्र हे संगीत तयार केलं. नक्कीच संदेश भाऊ हे नक्कीच एकदा लायक असल्या पाहिजे आणि अभिनंदन करायलाच पाहिजे, कारण ज्या पद्धतीने 6व्या वर्षासाठी हे जे मोठं योगदान आहे आणि जिकडे तिकडे नाव गुंजते आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी शब्दांची सांगड घातली, षटकार आपल्याला खूप वेळा पाहायला मिळाल्यात, विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्यात, फायबर गोलंदाज पाहायला मिळाल्यात. म्हणजे नक्कीच यावर्षी वैभव पाटील यांनी ठरवलं होतं की आपल्या मनातले क्रिकेटचं टुर्नामेंट ही साकारायची. नक्कीच संदेश मामा यांचा देखील त्यासाठी धन्यवाद असेल की या टुर्नामेंटसाठी आम्हाला यूट्यूब लाईव्हसाठी संधी दिली. हे नक्की कौतुक आहे, परंतु कौतुकाची पाठ मात्र थोपटली जाते आहे, कारण चांगला थेट प्रेक्षेपण आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा दमदार क्रॉस बॅटने षटकार आला. यस डीजे वाजव. 6 धावा. षटकार. काय ऊर्जा है. सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता. बोलता है. इकडे पण 50,000 रुपयाचा पहिलं पारितोषिक आहे, 25,000चं दुसरं आहे, 11,000चं तिसरं आहे, चौथं 5व 7,000 आहे.
पैसा बोलता है भाई, पैसे के लिए खेल है और रोमांच भी मैदान में लेके आया है। बड़े बड़े शॉट, छक्के कभी लगते हैं, चौके भी नजर आते हैं। यही है बात पांडवाज 11 प्रीमियर लीग है। 46 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत, तर चेंडू हाताळून झालेली आहेत। 3 षटकांची समाप्ती। चौथं षटक येता येता टोला उंच आहे, खाली नो मॅन प्लेस। 1 धाव फक्त घेतो आहे, तर भागेश मात्र स्ट्राईक घेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे। धावसंख्या 47। काय मागच्या सामन्यासारखी 50 धावा परिपूर्ण टार्गेट सेट होईल का, च्या पलीकडे जाईल धावसंख्या? यावेळेला पांडवाज 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे। जेवणजी वाडान यांचं मुख्य मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅच गोल्ड मेडल प्रदान केलं जाते आहे। ओहो हो, बिग हिट है, फिर एक बार छक्का एसडीजे। षटकार, काय ऊर्जा आहे। यावर्षी ठरवलं संदेशी चौधरी यांनी की 2 दिवस एक गाव एक संघ खेळवायच्या मैदानामध्ये। का तर कारण एकच आहे, दमदार फटकेबाजी, षटकार 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 घेऊन येते आहे। आणि हा सौजन्यपूर्ण खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। संदेश चौधरी, जितेंद्र वाडार आणि त्यांची पूर्ण आखी एंटायर टीम यांचं या सुंदर आयोजनाच्या माध्यमातून नजराने पाहायला मिळते आहे। याच बाईकच्या माध्यमातून 1 धाव येते आहे, तर मुख्य मंचावर जयवंतजी वाडान सरांची उपस्थिती, या ठिकाणी त्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच गोल्ड मेडल पुरस्कृत आपल्याला मिळालेला आहे। तर मॅन ऑफ द सिरीज सायकल वैभव रिजवी वानगाव नाका बियर शॉप यांच्याकडून मिळालेलं आहे। यावेळेला टोला फसला आहे, कॅच आणि विकेट बाद एसडीजे। हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे। जे धाव संख्या 54, भागेशने देखील दमदार फटकेबाजी दाखवलेली आहे आणि 54 धावांपर्यंत मजल मारली जाते आहे। चेंडू अजून शेष आहेत, ते म्हणजे दोन अजून चेंडू शेष आहेत। धावसंख्या 54 झालेली आहे। न्यू बॅटर्स मैदानामध्ये गेलेला आहे स्वप्नील। तर नक्कीच स्वप्नील देखील एक आक्रमक फलंदाज आहे। 2 चेंडू शेष आहेत, 54 नंतर किती धावा येतील? काय गोलंदाज या वेळेला पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवेल का? कारण रोखून धरणे हे देखील कौशल्य गरजेचं आहे, कारण आधीच 54 धावा झालेल्या आहेत। अजून चापलीकडे जाणे आणि त्यासाठी थांबवणं हे देखील गरजेचं आहे। एक विकेटचं चांगली आलेली आहे भागेशच्या रूपाने। 2 चेंडू हे महत्त्वपूर्ण असतील, कारण ही धावसंख्या जर 54 वर राहिली तर नक्कीच अटीतटीचा सामना देखील पाहायला मिळू शकतो। नक्कीच फ्लॅट चेंडू, फटका फसला आहे। ओ साधा कॅच स्टॉप केला जात आहे, पुन्हा थ्रो खराब देतो आहे। हे काय ठीक नाही आहे, हे नको व्हायला पाहिजे होतं। आणि 2 नाही तर 3ऱ्या धावेसाठी देखील मागणी आहे, परंतु इकडे मात्र रनआउट होईल। तर नक्कीच स्वप्नील डकआउटला येतील। धावसंख्या 2 ने वाढली आहे, 56 वर पोहोचली आहे। धावसंख्येचा आकडा 4 षटकांसाठी 56 मोठा आकडा आहे। मोठी झुंज देखील इकडे तयार होईल संदेश 11 उनवाड संघासाठी। तर धावसंख्या 56 आपल्याला पाहायला मिळते आहे। शेवटचा चेंडू बॅटर्स मैदानात आहे। पुन्हा एकदा फ्लॅट, नक्कीच यॉर्कर करून खेळला, ग्राउंड रूट। 1 धाव पूर्ण, दुसरीसाठी कॉल, घाई गर्दी, 2 धावा पूर्ण, 58 धावा होता आहेत। 59 धावांचं लक्ष्य 4 षटकामागे ठेवलं गेलेलं आहे। तर पुढचा सामना, या पुढच्या सामन्यासाठी आमंत्रित केलं जाईल। पुढचे संघ या ठिकाणी असतील ते म्हणजे दक्ष फायटर आणि रिशांक 11 बंटी पाटील यांचा संघ यांच्यामध्ये लढत होईल। तेव्हा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी।
दक्ष फायटर विरुद्ध रिशांक 11 बंटी पाटील कॉन्ट्रॅक्टर्स यांचा गिवलीचा संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी सज्ज होतील. या वेलकम आहे. महेश दगड आहे बघ. गेलूनाच मी हा पूर्ण गेली गोरी पान ग. याचा पुढचा सामना नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. दक्ष फायटर वर्सेस रिशांक 11 बंटी पाटील गिवली संघ या दोन बलाढ्य संघांमध्ये पुढचा सामना रंगेल. तर जेवणजी वाडान सर यांच्या उपस्थितीमध्ये हा नाणेफेकीचा कौल येतो आहे. या ठिकाणी तर दक्ष फायटर हा संघ आणि त्याचे ऑनर्स आपल्याला धीरज वाडान हे आहेत. पाहूया त्यांच्या पिताश्रींच्या शुभ हस्ते ज्या पद्धतीने जेवणजी वाडान यांनी आपल्याला इकडे सहकार्य दिलेलं आहे. प्रत्येक सामन्यासाठी गोल्ड मेडल हे पुरस्कृत केलं गेलेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल हा दिला जातो आहे. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूला लागतो आहे. याचा रिशांक 11 बंटी पाटील संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर दक्ष फायटर संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. तर वळूया मैदानाच्या आत जिकडे मात्र धावसंख्या विजयी लक्ष 59 धावांचं ठेवलं गेलेलं आहे. आता हे लक्ष कसं पार केलं जाईल. संदेश 11 उनबाड संघ याचं या ठिकाणी आपल्या देणगीदारांकडे एकदा नजर मारूया. डॅन रिसॉर्ट्स यांच्याकडून आपल्याला सगळ्यात मोठं म्हणजे मुख्य मंच बनवून दिलं गेलेलं आहे. तसंच प्रथम पारितोषिक 50,000 आणि द्वितीय पारितोषिक 25,000. वंडर स्पोर्ट्स यांच्याकडून 5 ट्रॉफी, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5व्या क्रमांकाच्यासाठी ट्रॉफी. वैभव रजानी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज सायकल. रवी आप्पा चौधरी यांच्याकडून प्रथम पारितोषिक ट्रॉफी. तर गणेश दाभाडे उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ट्रॉफी आहे. जयवंत वाडान यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच गोल्ड मेडल. तसेच गुलामभाई पटेल यांच्याकडून 5,000 रुपये. पहिला टोला 1 बाउन्सिंगचा चौकार. बंटी पाटील ओसार यांच्याकडून 3,000. दीपा चौधरी बोईसर यांच्याकडून 1,501. गुरु कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून 3,000. तिरुपती कुरियर 2,551. किरणदादा चौधरी 3,000. अनिकेत राऊत बाब्या ताई पॅकरचे ऑनर्स यांच्याकडून 11,000 रुपये. त्यानंतर आबा राऊत यांच्याकडून 3,000. विजय पिंपळे कॉन्ट्रॅक्टर बोईसर यांच्याकडून 10,001. दरम्यान टिपला जातोय कॅच, विकेटचा आहे पतन. राकेश फुले आणि रेखा फुले यांच्याकडून 2,100 रुपये. काजल ज्वेलर्स 5,100 रुपये. बंटी पाटील कॉन्ट्रॅक्टर 10,000. अनिल नारायण पाटील बहाड ग्रामपंचायत सदस्य 3,000 रुपये. नितेश मडवे 2,000. देवेश्री किनी 1,000. तर 50,000 रुपये अमित चुडी सरांकडून देखील याचा आपल्या परिसरातील
उद्योजक उभरते उद्योजक अमितजी चुरी यांच्याकडून आपल्याला 50,000 रुपयाची देणगी देखील आलेली आहे. यास समस्त देणगीदारांचे धन्यवाद आहे. आणि या देणगीमुळे पांडवाज 11 प्रीमियर लीगला शोभा आलेली आहे. आणि नियोजन काय सुरेख आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने फलंदाजीच्या माध्यमातून षटकारांची बरसात पाहायला मिळते आहे, तो गोलंदाजीच्या माध्यमातून अटॅकिंग गोलंदाजी, फायफर गोलंदाज, 5 लगातार चेंडूमध्ये 5 विकेट, 4 चेंडूमध्ये लगातार 4 विकेट देखील आम्हाला पाहायला मिळाले. तर षटकार वेळ देखील लगातार 4 चेंडूमध्ये 4 षटकार 2 वेळा पाहायला मिळाले. तर अशी बहारदार ही खेळी देखील मैदानामध्ये गाजलेली पाहायला मिळते आहे. पुढचं षटक भागेश घेऊन येत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह ग्राउंड रूटने शॉट लॉंग ऑन कडे येतो आहे. धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 5 चेंडू हाताळून झाले 3, 1 गडी बाद. याचा धावसंख्या 59 धावांचा पाठलाग सुरू आहे. मोठं लक्ष आहे, परंतु मोठ्या लक्ष्याला सांगतात ना, सुपर एक्सप्रेस हायवे ला चाललं का सगळं काय ठीकठाक असतं. स्पीड हा 100च्या गतीने ठेवावा लागेल. दिलाय टोला, आला छक्का, वाजव रे डीजे आता. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. यावेळेला टॉपचा आवाज आहे. बिडा आपला क्षेत्ररक्षक थोडंसं खराब आहे, परंतु सिंगल नक्की मिळेल. परंतु सिंगलपेक्षा आपल्याला डबल अँड बिग हिट शॉट हे खूप गरजेचे आहेत. जर बिग हिट आले, आता संध्याकाळची वेळ आहे, थोडंसं शांत वातावरण वाढते आहे आणि खेळाची भरारी घेताना फलंदाज गोलंदाज दाखवत आहेत कर्तबगारी. यावेळेला पुन्हा षटकार षटकार षटकार. यस डीजे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. समाप्तीनंतर धावसंख्या 18 पाहायला मिळते. चांगला कमबॅक आहे, हेच दाखवायला लागेल. उडान भरावी लागेल. मोठं उद्दिष्ट जरी असलं तरी नक्कीच आपला खेळ साकार करावा लागेल. जिंकण्यासाठी मागे वळण्याची जागाच नाही. याचं हिमांशू आलेला आहे. आज नक्कीच या ठिकाणी त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण ज्या पद्धतीने तो तुम्हाला दिसत जरी असला छोटा, तरी वयाने आहे मोठा. याचा हिमांशू यांचं पुष्प देऊन स्वागत केलं जाते आहे. यस महाराज आहेत घिवली गावचे आणि त्यांची पूर्ण घिवली गावामध्ये कीर्ती आहे. पुन्हा एकदा षटकार आलाय, पुन्हा एकदा षटकार आलेला आहे. षटकार. पूर्ण घिवली गावांचा त्यांच्याकडे महाराजाची गिरी असते आणि शुभ अशुभ दोन्ही कार्य ते सांभाळून घेतात. नक्कीच वंदन आहे महाराज आपणास. या ठिकाणी आज तुमची उपस्थिती आणि या पांडवाज 11 प्रीमियर लीगची शोभा वाढवते आहे. मुख्य मंचावर त्यांचं स्वागत केलं गेलं आहे. दरम्यान ते एक षटकार आल्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलेला आहे. धावसंख्या 24 वर पोहोचली आहे. गोलंदाज कुशल आहे. गर्दी पुन्हा एकदा वाढली आहे. गर्दी लोकांची उंच टोला आणि कॅच टिपला जातो आहे. विकेट यावेळेला झटका. यस डीजे. काय ऊर्जा आहे.
या ठिकाणी संदेश 11 अमोल यावेळेला चांगला शॉटचा चेंडू आला, मिस केला. चेंडू डिक्लर झोनकडे जातो आहे. तर लेग बायच्या माध्यमातून लेग बाय आहे, स्ट्राईकला रोटेट होईल. लेग बाय आहे, स्ट्राईकला रोटेट होईल. धावसंख्या 1 ने वाढते 25. दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू हाताळून झालेले आहेत 4-2 चेंडू अजूनही शेष आहेत. तर 14 चेंडूंचा खेळ आहे आणि 14 चेंडूमध्ये जर विचार केला धावसंख्या गाठायची आहे ती म्हणजे चौदा चेंडू 34. नक्कीच आमच्या कॉम्बॉक्सच्या मंडपावर आलाय फटका. षटकार 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 डीजे. नाच पोरी धावून हो नाच 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 हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 तू आहे या मैदानाने दाखवला आहे. 6 चेंडू फिनालेला 27 धावांचा महा विक्रम केलेला आहे. तर पाहूया इकडे पुन्हा एकदा उंच टोला आहे, उंची आणि काय प्रयत्न आहे, परंतु तिकडे काय असणार आहे पंचांचा इशारा. 6 धावा आल्यात. षटकार आहे. चला चेक केला जाईल. नंबर 6 आहे. रिव्ह्यू घेतला, षटकार आलाय. 6 38 वर पोहोचते आहे. आता गरज आहे याच 12 चेंडू 21 धावा. याचा पुन्हा एकदा फुल टॉस करून खेळला जातोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकच सुरक्षित रक्षण पाहायला मिळते आहे. आता मात्र 20 धावांची गरज आहे. याचा
39 धावा झालेल्या आहेत. तर चेंडू 11 आहेत आणि 20 धावांची गरज आहे. रोमांच आणला आहे, रोमांच आणला आहे, नक्कीच या ठिकाणी रोमांच आणला आहे. पुन्हा एकदा पांडवाज 11 प्रीमियर लीग रंगली आहे. खेळून येणार आहे दमदार फटकेबाजी का बेधक गोलंदाजीचा मारा, फटका स्टेट ड्राईव्हला उंच परंतु सुंदर झेल आहे. यस, विकेटचा पतन. तर 9-19 9 चेंडू 19 धावांची गरज लागली आहे. नक्कीच खूपच चांगला खेळ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो आहे. दमदार क्रिकेट दाखवलं जाताना पाहायला मिळते आहेत. हा, इकडे मात्र हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता परंतु कट आली, डिक्लर झोन कडे गेला चेंडू. आता मात्र सुरेख कामगिरी आहे. 18 धावांची अजूनही गरज आहे. तर 9 चेंडू 8 चेंडू 18 धावा, 8 चेंडू 18 धावा. अजूनही रोमांच येईल. 2 बी घटाले, पुन्हा एकदा रंग भरलाय. यस, षटकार या डीजे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. मैदानाला पाहूया. मैदान विस्तारीकरित करण्यासाठी 7-12 हवा असतो आणि आता मात्र 7 चेंडू 12 धावांची गरज लागली आहे. पाहूया, रोमांच आला आहे, रोमांच आला आहे. एका बाजूला संदेश 11 संघ आहे उनबाड, एका बाजूला पांडवाज 11 गोलंदाजीचा मारा दाखवतो आहे. पाहूया, याही वेळेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू पॉइंटला सुरक्षित रक्षण आणि 1 धाव परिपूर्ण केली जाते आहे. 6 चेंडू 11 धावा. रोमांच असणार आहे. 6 चेंडू 11 धावा. घेऊया सुमधुर संगीताचा आनंद.
इतिहास बदलने का। 6 गेंदे 11 की दरकार। ये यहाँ पे हवा में गेंद, कैच, भागेश पकड़ा है कैच यहाँ पे। 5 में 11। यस दीजिए। हिट की जरूरत है, लेकिन एक हिट भी आता है ना पूरा टर्निंग पॉइंट होगा। जैसे मैंने कहा था 2 हिट आते हैं तो रोमांच होगा। हिट चला, रोमांच आया। अभी देखते हैं 5 गेंदे 11 की दरकार है। बिल्कुल यहाँ पे संदेश 11 उनबाट और पांडवाज 11 के बीच में रोमांच चल पड़ा है। बिल्कुल बिल्कुल पांडवाज 11 प्रीमियर लीग हम देख रहे हैं मैदान के बीच। वी नेटवर्क्स के माध्यम से यूट्यूब चैनल पे रोमांचित मैच लेके आए हैं। यहाँ पे देखिए शॉट डिक्लेयर जोन में चली जाएगी और 1 में तब्दीली आएगी। 4 में 10 बनाने हैं। अभी 4 में 10 होगा, क्या होगा कि नहीं होगा करके दिखाएंगे। उम्मीदों पे खरा उतरेंगे बल्लेबाज कि गेंदबाज उतरेंगे उम्मीदों पे। पांडवाज 11 के नाम बड़ा है। देखते हैं जिस तरीके से बड़े टूर्नामेंट का आयोजन है और यहाँ पे रोमांच का खेल मैदान में जारी है। यस, अच्छा शॉट तो है। 30 यार्ड के बाहर गेंद जाती हुई बढ़ती हुई, बहुत खूबसूरत फील्डिंग। और यहाँ पे अभी 3 गेंदे 7 की दरकार है। बिल्कुल 3 गेंदे 7 की दरकार। नजदीकी मामला। एक षटकाराला 500 रुपये कोणाकडून? यस, निखिल यांच्यासाठी असतील। इकडे सुंदर क्षेत्ररक्षण आहे। पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट आहे। या 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 आता मात्र 2 चेंडू 6 धावा। 2 चेंडू 6 धावा। यस यस, पुढचा सामना 3 षटकांचा खेळला जाईल। पुढचा सामना 3 षटकांचा असेल। इकडे मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची गरज। अजून सुद्धा सामना आहे। गोलंदाज करतोय काम आहे। प्रथमेश ज्याचं नाव आहे, ज्याने या टुर्नामेंट मध्ये जबरदस्त गोलंदाजी हाताळली आहे। यावेळेला आला आहे बिग हिट, विन द मॅच। संदेश 11 उनबाट, सुपर हिट, सुपर मॅच। यस विजय। हा आहे षटकार। काय ऊर्जा आहे